हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मध्ये कुलेचे अध्यक्ष नमनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 13वा अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. त्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग, म्हणजे निसर्ग, आनंद देणारा आणि चेतना. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानंजन शलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्री कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री कान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी नामी नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय गौर कथदमदाय नग ग्राम तारिणे. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंदच्या या ध्यान वर्गामध्ये. आज आपण 13व्या अध्यायाचा अध्ययन करणार आहोत. श्री श्री राधा गोविंद मध्ये कुलेचेही आचार्य श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अभ्यास मी सुरुवात करतो. नरसिंहदेव ज्याने आपले भक्त प्रल्हाद यांचा उद्धार केला होता, जे सत्ययुगामध्ये आले होते, यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य शिला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. नमनीय सदास प्रभू यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला, यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. जय पताका स्वामी गुरु महाराज यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त जे वेगवेगळ्या 3.5 वर्षापासून सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांना पुढाकार जशा कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वय माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा सादर नमस्कार. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण आजपासून 3ऱ्या टप्प्यामध्ये आता आपण अभ्यास सुरू करणार आहे. आपण पहिला 6 अध्याय मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हे आपलं कर्मयोग, म्हणजे कर्म कसा करायचं, त्याला पहिले 6 अध्यायामध्ये आपण अभ्यास केला. नंतरचे 7 ते 12 जे 6 अध्याय आहेत ते भक्ती योग, भक्ती कशी करायची. आता कर्म आणि भक्ती हे दोघं कसे करायचे त्याच्यावरती आपल्याला ज्ञान पाहिजे. तर हे आता शेवटचे हे अध्याय आहे, 6 अध्याय, त्याला आपण ज्ञान योग म्हणतात. जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान का मांडले आहे. खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. 1 ते 6 अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 मध्ये ज्ञानेद्वारे ते कसे मिळवायचे याचे वर्णन केले आहे आणि मधले 6 भक्तीची चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केलं की हे व्यक्ती करित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यकता तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायापासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाची आसक्ती होण्यासाठी होतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. म्हणून हा ज्ञानयोग हे 13 ते 18 अध्याय आहे ते खूपच महत्वाचे असतात. तर आता पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलेला की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ, ज्ञानम ज्ञान आणि ज्ञानम ज्ञानाचे ध्येय म्हणजे काय, हे त्याने 6 प्रश्न केले होते भगवान श्रीकृष्णाला. तर भगवंतांनी काय उत्तर दिलं, तर प्रकृती प्रकृती म्हणजे आपला भौतिक जगत, भौतिक निसर्ग. जसं आपण पहिल्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की भगवद्गीता हे 5 वस्तूवरती आपण चर्चा करतात. तर भौतिक प्रकृती, जीव, आत्मा, कर्म आणि काळ. तर प्रकृती म्हणजे
भौतिक निसर्ग, जे भौतिक प्रकृती जी निर्मिती केली आहे भगवंताने, ज्याला कारणोदक्षाय विष्णूने निर्मिती केली आहे, ते भौतिक निसर्ग आहे. पुरुष म्हणजे प्रकृतीचा भोग घेणारा. तर आपण हे पुरुष म्हणजे जे जसं आपण लिंग म्हणतात तसं नाही, तर हा पुरुष म्हणजे जो प्रकृतीचा म्हणजे जो नैसर्गिकचा उपयोग करतो. जसं आम्ही तुम्ही हे सर्व आणि 84 लाख योनी आहे. हे सर्व काय तर प्रकृतीचा उपभोग घेतात. हे सर्व त्याला पुरुष म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर. शरीर म्हणजे काय? तर हे जे पंचतत्वाचं शरीर असतं, आपल्या सर्वांचं जे शरीर आहे, त्याला क्षेत्र म्हणतात. कारण तो बद्ध जीव आहे. तो एका इंद्रिय तृप्तीसाठी त्याने एका शरीर घेतलं आहे आणि त्याने वेगवेगळ्या कर्म करतो. त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. क्षेत्रज्ञ म्हणजे त्याच्या शरीरातला निरीक्षित आत्मा, परमात्मा. सर्व शरीराचे जाणणार म्हणजे जो शिरोदक्षाय विष्णू, ज्याला आपण आपल्या शरीर आत्मामध्ये आपल्या राहतो. आत्मा म्हणून आपल्या शरीरामध्ये जीव म्हणून राहतो. परमात्मा म्हणून असतं, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. ज्ञानम ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेणे आणि ज्ञानम म्हणजे ज्ञानाचं ते म्हणजे परमात्मा. परमात्मा कोण आहे त्याचं ज्ञान घेणं बस गरजेचं आहे, असं इथे या 6 प्रश्नाचं जे अर्जुनाने मांडले त्याच्यावरती उत्तर दिलंय. इथे ते दिलेलं आहे, की अर्जुन म्हणाले, "हे प्रिया कृष्णा, मला प्रकृती म्हणजे स्वभाव, पुरुष भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणार आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे." परमपुरुष भगवान म्हणाले, की "हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीरात जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात." जसं मी तुम्हाला सांगितलं, की जो शरीराला जाणतो, कारण आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो तोपर्यंत आपण जिवंत असतात. ना पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये आत्मा जीव निघून जातो, तेव्हा आपला मृत्यू होतो आणि आपल्यामध्ये काही असे आजारपणा येतात, जे आपल्या स्वतःलाही माहीत नसतं. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. वेगवेगळे आपल्याला टेस्ट वगैरे करावं लागतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय होतं ते घडतं ते आपल्याला माहीत नसतं. पण भगवान हे सर्व त्यांना माहीत असतं म्हणून त्यांना क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. असं इथे या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. पुढे भगवान तर म्हणे, "क्षेत्रज्ञं चापि मा विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्जन ज्ञानम यजंतम मतं मम." हे भरता, मी सर्व शरीरात्मधला शुद्ध क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण आणि आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान हे माझे मत आहे. तर आपल्या शरीरामध्ये आत्मा जसा तुम्ही त्या चित्रामध्ये बघू शकता. तर आत्मा तो सदैव आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण कामामध्ये जातात, जेव्हा आपण कुठेतरी आराम करतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये तो आत्मा नेहमीच असतो. आपण झोपून जातो तरी तो आत्मा जागृत असतो. तर इथे हेच भगवंताने हेच या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं. म्हणजे म्हणजे भरतपुत्र, हे भरता, मी सर्व शरीरामधला शुद्ध क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ म्हणजे मला शरीराच्या मध्ये काय घडतं ते माहीत आहे. ते तू जाणून घे आणि शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे हे 2 काय आहे? शरीर कोण आहे? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे 2 काय? क्षेत्र म्हणजे शरीर आणि शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. याला ज्ञान म्हणतात. हे भगवंताचं मत आहे. असं या 3ऱ्या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर इथे उदाहरण दिलेलं आहे. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? तर आपण कुठेतरी जेव्हा आपण गावामध्ये असतात, तर तिथे मोठे-मोठे अ, शेत असतात. तर इथे एक तुम्ही बघू शकता, तर एका शेतकरी तिथे आपल्या शेतामध्ये काम करतो आणि तिथे त्याने फेन्सिंग वगैरे केली आहे. तर त्याला माहीत आहे, की त्याच्या त्याचा जो शेत आहे, तो किती लांब आहे, रुंदी आहे, त्याच्यामध्ये काय पीक येतात. त्याच्या बाजूचा जो शेत आहे, त्याचंही त्याला ज्ञान असतं. आणखीन 1, 2, 4 त्यांचे जे शेत असतं त्याला माहीत. परंतु त्याला पूर्ण गावाचे कोणाचं शेत किती रुंदी आहे, किती लांबी आहे, हे सर्व त्याला माहीत नाही असतं. परंतु त्या गावाचा जो सरपंच असतो, की तिथे तलाठी असतो, त्यांच्याकडे सर्व रेकॉर्ड असतात. त्यांना माहीत आहे. म्हणजे हा जो क्षेत्र आहे, ते आपला शरीर आहे आणि म्हणजे तो शेतकरी आहे, तो एका क्षेत्रासारखा आहे आणि जे सरपंच किंवा तलाठी तो क्षेत्रज्ञ. कारण हे सर्व गावाची जितकी शेती आहे, त्याचं ज्ञान आहे. त्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं या उदाहरण आपण समजून घेऊ. पुढे भगवान म्हणतात, क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींची विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणाम सहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. कारण हे क्षेत्रज्ञ ज्ञान आहे ते खूपच गरजेचं आहे. आपण हे जर आपण समजून घेतलं, आपण शरीर नाही, आपण
आत्मा आहे. तर हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जे विविध ऋषीने एक ज्ञान दिलं, वैदिक ग्रंथामध्ये ते वर्णन केलेलं आहे. कारण त्या काळी फक्त जे राजा होते, ज्याला राजश्री ज्ञान देत होते, आपण 9व्या अध्यायामध्ये अभ्यास केला. ते सर्व फक्त राजालाच ज्ञान द्यायचं. पण इथे आपल्याला इथे सांगितलेलं आहे, की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं हे विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. आणि विशेष करून हे जे ज्ञान आहे, ते सर्व कारण परिणामसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. असा या श्लोकाचा तात्पर्य. म्हणजे प्रत्येक जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विविध विविध वेदांत सूत्रामध्ये त्याचा वर्णन केले आहे. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर जेव्हा हे विविध प्रकारचे हे ज्ञान असतं. तर पहिलं अन्नमय ज्ञान म्हणजे काय, तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण फक्त अन्नावरती अन्नावरती अवलंबून असतात. काय आपण भूक लागते की आपल्याला जेवण पाहिजे आणि आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपल्याला हे माहित आहे की त्यांना फक्त खायचं आणि झोपायचं असतात. ते आणखीन काही काम करत नाही. तर जेव्हा अशी चेतना असते त्याला अन्नमय चेतना म्हणतात. अन्नमय चेतना म्हणजे ज्यांची आता भूक पूर्ण झाली. आता तो काय त्याला असं वाटतं, की आता मी काय थोडे पैसे कमवले पाहिजे. पैसे कमवून थोडं माझ्याकडे घर असायला पाहिजे, थोडे पैसे असायला पाहिजे, शेती असायला पाहिजे, गाडी असायला पाहिजे. तर त्याला प्राणमय म्हणजे त्याला आता आपल्या नंतर कोणाला काय पाहिजे त्याच्याशी त्याला प्राण असतं. नंतर तो पुढे ज्ञान घेतो. ज्ञान म्हणजे की आता ह्याचं कसं वाढायचं आहे. त्याच्यासाठी त्याला ज्ञान पाहिजे. त्याला ज्ञानमय म्हणतात. नंतर तो विद्यामय म्हणजे तो ज्ञान घेतो आणि ज्ञान घेऊन तो आता भगवंत कोण आहे? त्याला आता तो संतुष्ट झालाय. ज्ञानामध्ये तो संतुष्ट झालेला आहे. म्हणून तो विद्या घेतो, की आता मला भगवंत कोण आहे? त्याची चौकशी केली पाहिजे. तो कुठे राहतो? त्याला मी कसं मिळवून घ्यायचा? ते सर्व ज्ञान घेतो, विद्या घेतो. आणि नंतर तो आनंद म्हणजे तो जेव्हा भगवंताच्या शाश्वत धामाला पोहोचतो त्याला आनंदमयी म्हणतात. असं हे योगाचे हे 5 टप्पे आहेत. तर पुढे भगवंत हे 2 श्लोकामध्ये भगवान म्हणतात, की पंचमहाभूत, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिय आणि मन 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह चेतना आणि धैर्य या सर्व त्याच्या विकारासहित संक्षेपाने चित्र असे म्हटलेले आहे. तर आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत जसं आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहे. नंतर मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त हे 3 त्यांची शक्ती आहे. नंतर 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, भ्रम, चेतना आणि धैर्य या सर्वांचा जर विकारासहित संक्षेपाने म्हणजे हे सर्व आपल्या शरीरामध्ये असतं. तर हे सर्वांना संक्षेपाने क्षेत्र असे म्हटलेले गेलेले आहे. आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आणि 8व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता. ही कठोपनिषदची आपण इतकं वार्ताही घेतली होती, की हे जे 5 घोडे आहेत, हे काय आहे? ते आपले 5 वेगवेगळ्या इंद्रिय आहेत. तुम्ही घोड्यावरती तुम्ही चित्र बघू शकता. पहिला डोळा आहे, नंतर नाक आहे, तिसरा कान आहे, चौथा त्वचा म्हणजे आपला हात दाखवलेला आहे आणि 5वा आपला जिव्हा आहे. नंतर ही जी रस्सी आहे, त्याची जी लगाम आहे, त्याला मन आहे. आपला जो रस्सी खेचणारा तो बुद्धी आहे आणि पाठीमागे जो बसलेला आहे, तो आत्मा आहे. तर हे सर्व मिळून आणि जे बाकीचे जे इंद्रिय विषय आहे 5 इंद्रिय 5-10 इंद्रिय आहे आणि 5 इंद्रिय विषय आहे. हे सर्व मिळून काय आहे? तर हे क्षेत्र म्हटलेलं गेलं. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर आता भगवान पुढे काय म्हणतात, की नम्रता, निरंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरूला शरण जाणे, पवित्रता, शौर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयचा त्याग, मिथ्या अहंकार सहित जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे 4 जे चक्र आहेत, इत्यादी मधले दुःख-दोष जाणणे, अनासक्ती, धारदार पत्नी, मुले-बाळ इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित राहणे, माझी निरंतर आणि अन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कृष्ट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे, असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. म्हणजे आता भगवंताने आपल्याला क्षेत्र म्हणजे काय आहे सांगितलं. परंतु आता भगवान म्हणतात, की
हे सर्व बाकीचे जे नम्रता नम्रता म्हणजे आपण जेव्हा कोणाकडे आपण जेव्हा गोष्ट करतो तेव्हा आपण नम्रता आपला सर्वात मोठा गुण असायला पाहिजे. आपण आपण जे कोणाकडे बोलतात तेव्हा आपण नम्रपणे त्यांचं बोलायला पाहिजे. निरहंकार म्हणजे आपल्याला एक अहंकार असतं की माझ्याकडे ज्ञान आहे आणि ज्ञान असल्यामुळे एक अहंकार येतो की मी खूप चांगला शिकलेला आहे, की मी कुठे चांगल्या नोकरी करतो, माझ्याकडे खूप पैसा आहे. त्याचा अहंकार असतो. त्याला हे सर्व बाजूला ठेवायला पाहिजे. तेव्हा तो निरंकार अहिंसा म्हणजे जे अभक्त आहे त्यांना आपण जेव्हा हे सर्व गोष्टी सांगतात, की इस्कॉनमध्ये तुम्ही या, कृष्णाची भक्ती करा. ते हे सर्व अहिंसा म्हटलेलं गेलं आहे. आणि दुसऱ्यावरती मारणं, त्यांच्यावरती हल्ला करणं त्यालाही अहिंसा म्हटलेली आहे. आणि सहनशीलता म्हणजे जेव्हा तुम्ही इस्कॉनच्या कोर्सामध्ये येतात, तेव्हा तुम्ही नेहमी एक 9 वाजता तुम्ही एक प्रत्येक वेळी वर्गामध्ये आज 13व्या अध्यायामध्ये तुम्ही ते सहभागी झालेले आहे. तर तुमचे मित्र असतील. काल काल आपलं मकर संक्रांती होती. तर तेव्हा तुम्ही इथे आले होते. तर बाकीचे तुमचे मित्र आहे, नातेवाईक आहे, ते सर्व कुठेतरी मजा करत असेल. तर तुम्ही जर इथे आले वर्गामध्ये आले असेल, तर तुम्हाला काहीतरी त्यांनी अपमान शब्द सांगितले असतील. तर हे सर्व तुम्हाला सहन करावं लागतं. म्हणजे हे तर आपला दुसरा एक गुण आहे. सरळपणा म्हणजे आपण कोणाला शो करत नाही, असं आपण सरळपणे आध्यात्मिक गुणाला सरणी जाणे. म्हणजे तुम्ही इस्कॉनमध्ये आलेले आहेत, तर आता तुम्ही गुरु-शिष्य परंपरेमध्ये जे ज्ञान देतात, त्याचा तुम्ही ज्ञान घेतात. म्हणजे त्याला आध्यात्मिक गुलासरणे केलंय. पावित्र्य म्हणजे काही लोक असते ज्यांना वेगवेगळ्या संघ करायचे असतात. ते हे सर्व सोडायला पाहिजे आणि आपण फक्त 2 प्रकारचे जसा आपण 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण ध्यान योगचा अभ्यास केला होता, तेव्हा अष्टांग योगामध्ये यम आणि नियम हे 2 वस्तूचा अभ्यास होता. यम म्हणजे आपले बाहेरचे पवित्रता आणि नियम म्हणजे आतमध्येची पवित्रता. म्हणजे बाहेरचे नियम मध्ये काय असतात, ते त्याच्यामध्ये सकाळी अंघोळ करायची, चांगले कपडे घालायचे. आत्मा आतली पवित्रता म्हणजे आपण नामजप करायचा, स्मरण करायचं, चांगलं वाचन करायचं. हे सर्व नियम मध्ये येतं. आत्मसंयम म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीचा जे भोग आहे, त्यातला आपण संयम केला पाहिजे. स्त्री-पुरुषाने फक्त इंद्रिय भोगामध्येच नाही राहून फक्त ज्या भगवंताचा आत्मसाक्षात्कारसाठी ते आपण प्रयत्न केले. इंद्रिय विषयांचा त्याग म्हणजे अ, आपण नेहमी आता भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा आपण काय करतात, तर आपण घरी आल्यावरती पहिलं आपण मोबाईलवरती वेगवेगळ्या सोशल मीडियाचं चेक करतात. नंतर घरी जाऊन परत आपण कुठेतरी कोणाशी चॅट करतात, कोणाला फोन करतात. नंतर 1-2 तास आपण टीव्ही बघतो. हे सर्व इंद्रिय विषय आहेत. जसं आपल्याला चांगला पिक्चर बघायचा आहे, सीरियल बघायची आहे, नंतर कुठेतरी वेब सीरीज बघायची हे सर्व इंद्रिय विषयीचा आपण त्याग केला पाहिजे. मिथ्या अहंकार, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी त्यामधले दुःखादोषपण हे सर्व बाकीचे सर्व ज्ञान याला आता भगवंताने ज्ञान असं घोषित केलं. असा या 4 श्लोकाचा तात्पर्य इथे दिलेलं आहे. पुढे पुढे भगवान म्हणतात, "ने म्हणजे काय? ह्याचं मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगाच्या कार्य करणाऱ्या पलीकडे आहे." कारण आपण जेव्हा 5व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण गोलोका चार्ट आपण अभ्यास केला, तेव्हा वेगवेगळे 14 लोक आहेत आणि अ, कारण गर्भोदक्ष विष्णूच्या नाभीहून ब्रह्मलोकाची निर्मिती झाली. ते सर्वोच्च वरचा लोक आहे. तो ब्रह्मलोक आहे आणि ब्रह्मा आपले पिता आहेत. कारण त्याने आपल्याला जन्म दिले आहे. पहिला जो पुरुष आहे त्याला मनू म्हणतात. त्याचा जन्म ब्रह्मा म्हणून झालेला आहे. तर हे आपले पिता आहेत. तर ज्ञेय म्हणजे आपलं ध्येय काय आहे? आपलं जीवनाचं ध्येय काय आहे? तर कालही सांगितलं होतं, की आपलं ध्येय भगवान कृष्णाची प्राप्ती. म्हणजे आपण त्याचा पुत्र असल्यामुळे आपण त्याच्या शाश्वत धाम त्याला गोलोका वृंदावन. कारण गोलोका वृंदावनमध्ये काय असतं? तिथे आपल्याला शाश्वत त्यांचा संग मिळतो. म्हणून आपण जन्म, मृत्यू, जरावतीच्या चक्रावून आपण बाहेर निघू शकतात आणि ते शाश्वत धाम असं म्हणतात. कारण आपण जर भौतिक जगामध्ये राहतो, तिथे जेव्हा ब्रह्माजीचं आयुष्य पूर्ण होतं किंवा ब्रह्माजीचं एक दिवस पूर्ण होतं, तेव्हा प्रलय होतं, लय होतं. तर गोलोकामध्ये तसं नाही. गोलोकामध्ये जेव्हा आपण पोहोचलो, तर तेव्हा ते लय प्रलय होत नाही आणि आपण भगवंताचे शाश्वत पार्षद म्हणून त्यांच्याकडे राहू शकतात.
याला ज्ञे म्हटलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, की परमात्मा हा सर्व इंद्रियाचं उद्गम स्थान आहे. पण तरी ते इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवाचा पालनकर्ता असला तरी अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणाचा स्वामी आहे. आपण उद्या प्रकृती त्रिगुणी त्रिगुणी मायावरती आपण जे अभ्यास करणार, तेव्हा आणखीन आपण खोलामध्ये त्याच्यावरती अभ्यास करणार. तर इथे आपण इतके समजून घ्यायचं, की परमात्मा हा सर्व इंद्रियाचा मूळगम आहे. आपण 5 जे वेगवेगळे इंद्रिय आहेत, त्याचे मूळगम तरी ते इंद्रियरहित आहे. इंद्रियरहित म्हणजे त्यांचा कोण त्यांना अ, ते सर्व इंद्रियामध्ये आपल्याला मायामध्ये बांधतात ते. ते सर्व जीवांचं पालन करत असले तरी ते अनासक्त आहे. म्हणजे ते आपल्याला बीज देऊन आपल्याला ते पालन करतात. तरी ते अनासक्त आहे. म्हणजे ते आपल्यावरती आसक्ती ठेवत नाही. ते प्राकृतिक गुणाच्या प्राकृतिक गुण म्हणजे सत्व, रज आणि तमोगुण हे प्राकृतिक गुणाचे पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणाचे स्वामी आहे. म्हणजे हे जे त्रिगुणी माया जे सत्व, रज आणि तमोगुण आहे, त्यांचे ते पलीकडे आहेत. हे सर्व त्यांनी रचना केली आहे आणि ते आपल्याला बांधन करतात, बांधलेले जातात. आपण त्याच्यामध्ये बंधनात पडतात आणि म्हणून आपण बद्ध जीव म्हणून इथे जन्माला येतो. परंतु ते हे सर्व प्राकृतिक गुणाचे स्वामी आहेत. त्यांनी एक माया रचलेली आहे. त्यामुळे आपण वेगवेगळे इंद्रिया विषयावरती आपण भोग करतो आणि म्हणून आपण परत-परत जन्म-मृत्यू, जरा-व्याधी चक्रामध्ये अडकलेले जातो. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणते, परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियाच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असेल तरी ते सर्वांचा जवळ आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात, की जेव्हा महाभारतचा युद्ध होता, तेव्हा अश्वत्थामा जो द्रोणाचा पुत्र होता, त्याने काय केलं, तर त्याने पहिला त्यांचे जे 5 पुत्र होते पांडूचे, त्यांची हत्या केली आणि शेवटची जेव्हा अभिमन्यूचा पुत्र जो नंतर उत्तराच्या गर्भामध्ये होता आणि तो शेवटचा एक अंश होता, जो गुरुचा वंश पुढे करणार होता. तर जेव्हा तो आईच्या गर्भामध्ये होता, तेव्हा त्याने अ, अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडला होता आणि त्याला मारायचा प्रयत्न केला होता. अभिमन्यू पुत्र ज्याला शेवटची युधिष्ठिर महाराज आपली राजगादी देऊन जातात. ते परीक्षित महाराज जेव्हा आईच्या गर्भामध्ये होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या ब्रह्मास्त्राचा विनाश केला आणि त्याचा जीव वाचवला. तेव्हा ते इथे असं या श्लोकामध्ये हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न भगवान करतात, की परम सत्य हे सर्व प्राणिमात्राच्या अंतरात आणि बाहेर आहे. म्हणजे ते चराचर प्राणिमात्रांच्या अंतरात आणि बाहेर म्हणजे ते बाहेर भौतिक प्रकृतीमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आत्मा ते सूक्ष्म असल्यामुळे ते मोठ्या-मोठ्या हातीमध्ये, डायनोसॉरमध्ये आहे आणि छोट्या-छोट्या मुंग्यामध्ये पण आहे. ते अत्यंत दूर असेल तरी ते जवळ आहे. कारण अरे भगवान तर कुठे राहतात? भगवान गोलकावृंदामध्ये राहतात. परंतु ते आपल्या जवळ आहे. कारण आपल्या ते हृदयामध्ये राहतात. म्हणजे ते दूर असेल तरी ते सर्वांचा जवळ आहे. कारण आपल्या ते हृदयामध्ये राहतात. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. सर्व प्रकाशमान वस्तूमधले प्रकाशचे उद्गम तो आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे. तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे तो सर्वांचा हृदयातीत आहे. जसं आपण गेल्या श्लोकामध्ये अभ्यास केला. तर हे जे प्रकाश आहे ते उद्गम कुठे येतं? सूर्यामध्ये उद्गम. सूर्याचा प्रकाश कुठून येतो? तर भगवान श्री कृष्णाची मायामुळे. म्हणजे ते प्रकाशाचे उद्गम आहे. ते भौतिक अंधकाराचे अतीत आणि अव्यक्त आहे. ते ज्ञान आहे. आणि तोच ने आणि ज्ञानाचा दे. ने म्हणजे ध्येय आणि ज्ञानाचा तो ध्येय आहे. ते सर्व हृदयात स्थित आहे. कारण आपण बघितलं, की तो क्षीरदक्षा विष्णू म्हणून आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असतो. अशा प्रकारे क्रियाकल्पांचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्त करू शकतात. जर जेव्हा आपल्याला माहीत पडणार, की आपण आपला शरीर म्हणजे आपला क्षेत्र काय आहे? आपल्याला ज्ञान दिलंय. आपण वेगवेगळे जे भगवंताने ज्ञान दिलंय. जसं आपण साधेपणा, सरळपणा, प्रकृती, नंतर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सर्व आपल्याला ज्ञान दिले. ज्ञेय, ज्ञेय म्हणजे आपलं ध्येय. ध्येय कोण आहे? तर आपला भगवान श्रीकृष्ण आहे. तर हे सर्व फक्त भक्तच जाणू शकतात. कारण अनेक लोकांनी जसं आपण तुम्ही पहिल्या दिवशी बघितलं असेल, तर अनेक लोकं
लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, जवळजवळ 100 लोकांनी रजिस्ट्रेशन केला होता. परंतु पहिल्या दिवशी थोडे लोक आले. नंतर आज शेवटची फक्त 2 काय 3च भक्त आहे. म्हणजे केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारची माझ्या स्वभावाची प्राप्त करू शकतात. आता गेल्या 13 दिवसापासून तुम्हाला भगवंत कोण आहे, वेगवेगळे कर्म कसे करायचे, भक्ती कशी करायची, हे तुम्ही ज्ञान घेतलं. आता अ, हे आता हे दोघे कसे करायचे त्याच्यावरती आता आजपासून आपण ज्ञान घेतात. म्हणजे भगवंत हेच म्हणतात, की माझे शुद्ध भक्तच हे फक्त जाणून आणि भगवंताची स्वभावाची प्राप्त करू शकतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्यास जाण त्याचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे हा जो निसर्ग आहे आणि जीव हे दोन्ही अनादी. जीव म्हणजे आत्मा. कारण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केलं होतं, की नैनम छिदन्ति शस्त्राणि नैनम देहति पावत न क्लेदंडापो नो शोषते मारुत. म्हणजे आत्माचा कधी वध करू शकत नाही. आत्मा तो चिरंतन आहे, शाश्वत आहे. जीव तो दोन्ही भौतिक प्रकृती म्हणजे निसर्ग आहे. तो आणि जीव म्हणजे आत्मा हे अनादी असल्याचा जाण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न. भौतिक प्रकृती म्हणजे सत्व, रज आणि तमोगुणापासून उत्पन्न होतात आणि हे प्रत्येक जीवाला तुम्ही बघू शकता. मग असा या श्लोकाचा तात्पर्य इथे दिलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की प्रकृती सर्व भौतिक कार्य करणाऱ्या कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तरी जीव संसारातले विविध सुख-दुःख उपभोग करण्याभूत असल्याचा म्हणले जातात. तसं इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर अ, इथे एक चित्र दिलेलं आहे आणि की उजव्या बाजूला एक पुरुष आहे, जो अ, अ, दारू वगैरे पितो. तर त्याचं दुसरं आणि आपण भौतिक जगामध्ये राहताना काही बघतो, की जेव्हा जास्त दारू पितो तो काय होतो, कुठेतरी चिखलामध्ये, कुठेतरी गटाराकडे तो पडलेले असतात. असं कोण असतात? तर त्याचा दुसरा जो जन्म होतो, एका डुक्करसारखं होतं आणि तो चिखलामध्ये कुठेतरी घाण जी वस्तू असते तिकडे असतात. तर इथे भगवान म्हणतात, की प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले झाले. तरी जीवाच्या संसारात विविध सुखाचा उपभोग करण्याभूत असल्यामुळे. कारण त्याने उपभोग घेतलेला आहे. या वस्तूचा उपभोग घेतला आहे आणि म्हणून तो त्या सुख-दुःखाचा मध्ये पडलेला आहे. विविध सुख-दुःखामध्ये पडलेला आहे. असा संसारातला असं इथे या श्लोकाचा तात्पर्य दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, की याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणाचा भोग करतात. त्रिगुण म्हणजे सत्य, रज आणि तमो. करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. म्हणजे तो वेगवेगळ्या जे गुण आहेत त्याप्रमाणे तो भोग घेतो आणि भौतिक प्रवेश संग केल्यामुळे असे घडतात. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तर आपण मनुष्य म्हणून जन्म आलेले. परंतु आपण जेव्हा जे 4 नियम इस्कॉनचे आहेत, ते जेव्हा आपण त्या पालन करत नाही, तेव्हा काय होतं तर आपला खालच्या योनीमध्ये पतन होतं. जसा इथे पूर्वी पूर्वी मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हा आपण मांसाहार वगैरे करतात, तेव्हा काय होतं तर आपल्या इथं दुसरा जन्म कुठला होता? एका वाघात नाहीतर शिवासारखं होतं. आपण फक्त मांसाहारच ग्रहण करतो. म्हणजे तो खालच्या योनीमध्ये जातो. त्याच्या खालच्या योनीमध्ये आणखी पक्षीसारखं असतं. त्याच्या खालच्या योनीमध्ये एका सर्पा वगैरे हे 7 लोक आहेत ते वेगवेगळ्या लोकामध्ये जे आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता गोलका उद्दाम चालमध्ये. नंतर पक्षीसारखं होतं आणि शेवटचा तो जड असा प्राणीचा त्याला एका जन्म मिळतो. म्हणजे तो जेव्हा ही भौतिक प्रकृतीचा संग केल्याने तो विविध योनीमध्ये बरे-वाईट प्राप्त करतो. कारण त्याने त्रिगुणीचा भोग घेऊन ही भौतिक प्रकृतीचा जो भोग घेतलेला आहे, त्यामुळे त्याला विविध योनीमध्ये त्याला जन्म, मृत्यू घ्यावा लागतात, असा या श्लोकामध्ये तात्पर्य दिलेलं आहे. तरी या शर्यत आणखी एक एका दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालिक, जो देखरेख करणारा आणि परवानगी म्हणून अस्तित्व आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखले जातात. जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, की प्रत्येक हृदयामध्ये आपण एक आत्मा ज्याला जीव म्हणतात. त्याला इथे दिव्य भोक्ता म्हटलेला आहे आणि तो काय आहे? तो आपल्या सर्वांच्या हृदयात परमात्मा म्हणून ओळखलेला झालाय. असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, की ते 3 गुणामध्ये तर आहेच, परंतु ते आपल्या शरीरामध्ये पण राहतात. पण आपण फक्त इंद्रियतृप्तीच्या भोगामध्ये असल्यामुळे आपण त्यांना जाणू शकत नाही. म्हणून आपण त्याला उपभोग घेत नाही. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे.
पुढे भगवान म्हणतात की जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिपुराचे विकार संबंधी या संबंधीचे तत्व जाणतो तर त्याला निश्चितपणे मोक्ष प्राप्ती. त्याच्या वर्तमान स्थिती कशी असेल तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. तर इथे या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता ते का आता आपण दोन दोन 3-4 श्लोकापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ते अतिसूक्ष्म म्हणजे ते खूपच जवळ आहे रे खवती खूपच दूर पण आहे. म्हणजे आपण बघितलं की ती गोलकामध्ये राहतात. तर इथे या श्लोकामध्ये त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं, की ते परीक्षित महाराज जे अभिमन्यूचे पुत्र होतं, त्यांना ते त्यांना त्यांनी ब्रह्मास्त्र जेव्हा अश्वत्थामाने सोडलं तिकडनं त्यांनी वाचवलं होतं. तर जेव्हा हा जो परीक्षित महाराज आहे, ज्यावेळी त्याने आकाशवाणी झालेली होती, की तुला जर एका सर्पाचा दंश मारेल आणि तुझा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार. तर तेव्हा त्याने काय केलं, तर त्यांनी आपल्या नैमिषारण्य ऋषीमध्ये सुखदेव गोस्वामी म्हणजे जे व्यासदेव त्याच्या पुत्राकडे त्यांनी ज्ञान घेतलं आणि मोक्ष प्राप्ती कशी घ्यायची त्याची त्यांनी ज्ञान घेतलं आणि म्हणून त्याचा पुनर्जन्म नाही झाला. म्हणून त्याने आपण जेव्हा भौतिक जगामध्ये येतात, तेव्हा आपण ज्ञान घेऊन पण मोक्ष प्राप्ती कशी केली पाहिजे? जर ते आपण ज्ञान घेतलं, तर आपला पुनर्जन्म होत नाही. असा परीक्षित महाराज त्यांनीही सुखदेव गोस्वामीकडे ज्ञान घेऊन 7 दिवसा 7 रात्री पडून त्यांनी ज्ञान घेतलं आणि शेवटची त्याने आपला देहत्याग केला. तेव्हा त्याचा पुनर्जन्म कारण त्यांना भगवान कोण आहे? त्यांनी तर जेव्हा आईच्या गर्भामध्ये होते, तेव्हा त्याने त्यांना बघितलं होतं. परंतु ते कोण आहे? म्हणून त्याचा वेगवेगळ्या चौकशी केली आणि शेवटची त्याने भगवान कोण आहे त्याचं ज्ञान घेऊन त्यांनी मोक्ष प्राप्त केली असा या श्लोकाचा पुढे भगवान म्हणतात काही ना ध्यानाद्वारा, काही ना ज्ञानानुशीलनाद्वारा, तर काही ना निष्काम कर्म फलदायी इच्छाशिवाय परमात्मा साक्षात्कार होतो. कालही आपण अभ्यास केला होता, की ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे आणि ध्यानापेक्षा श्रेष्ठ पूजा आहे. आपण वेगवेगळ्या काल आपण अभ्यास केला होता. कर्मफलाचा त्याग आपण काल अभ्यास केला होता. तर इथे हेच दिलेलं आहे, की काही ना ध्यानद्वारा म्हणजे काही लोक आहेत जे अ, एक एक 2-2 तासपर्यंत ध्यान करतात. काही ना ज्ञान अनुशीलद्वारा म्हणजे ते वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करतात. ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. आणि काही ना निष्काम कर्म जसं काल आपण अभ्यास मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठेतरी आपण भक्तीचे जे 6 टप्पे आहेत, त्यातला सर्वात वरचा टप्पा कुठला आहे? तर तो निष्काम कर्म म्हणजे जेव्हा भगवंताचा अ, भगवंतासाठी जेव्हा आपण काम करतो, जसं एका आम्ही उदाहरण पण दिलं होतं, की जेव्हा का मंदिर उभारण्याचं काम सुरू आहे, तर तुमच्याकडे जर पैसे असेल तर तुम्ही तुम्ही लक्ष्मी सेवा करा. पण तुमच्याकडे ते नसेल तर काय करा, तुम्ही ज्या अ, कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही चांगले आहे, ते कार्याची तिथे मदत करा. जसं तुम्ही इलेक्ट्रिशियन असेल, तर तिथे वायरिंग वगैरेचं काम चालू आहे. तिथे तुम्ही मदत करा. तुमच्याकडे जर चांगला कलर काम करू शकता, तर तुम्ही तिथे करा. तुम्ही जर माताजी आहे, तर तुम्हाला चांगला आता हार वगैरे तुम्ही बनवू शकता. रांगोळी वगैरे काढू शकता. तर तुम्ही ते सेवा करा. म्हणजे ही सर्व काय सेवा आहे? तर ही सर्व निष्काम कर्म आहे. आणि त्याप्रमाणे जर काहींना ज्ञानाद्वारा, काहींना ध्यानद्वारा आणि काहींना निष्काम कर्माद्वारा परमात्माचा आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे हे 3 टप्पे आहेत. परंतु निष्काम कर्म हे सर्वात वरचा टप्पा आहे. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसेल तरी इतरांकडून ऐकून परमपुरुष पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकणार त्यांच्या प्रवृत्तीवर ते जन्म-मृत्यूच्या मार्गाही ओळंगतात. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर एका स्त्री आणि पुरुष आहे. तर ही स्त्री म्हणजे देवहूती आहे. त्याने आपलं पुत्र कपिल देवकडून ज्ञान घेतलं. तर इथे भगवान हे सांगतात, की ज्यांना आपण ज्ञान नसतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे? तर ज्यांना आध्यात्मिक ज्ञानाचा परिचित असेल तर त्याने त्यांच्याकडे जाऊन आपण ध्यान घेतलं पाहिजे. म्हणून आपण आता तुम्ही आता लेव्हल 1 मध्ये आहे. लेव्हल 1 मध्ये काही आपण 1 तासामध्ये पूर्ण भगवद्गीताचे 700 श्लोक आपण तुम्हाला शिकू शकत नाही. म्हणून काय केलं आहे, तर आम्ही लेव्हल 2 पण चालू केलं आहे. लेव्हल 2 मध्ये काय असतं, तर प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक श्लोकावरती आपण चर्चा करतात. तर मी जे काही ज्ञान दिलं आहे, हे जवळ-जवळ 5 की 10% आहे भगवद्गीतेचं. पण तुम्हाला जर पूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं असेल, तर तुम्ही लेव्हल 2 मध्ये लेव्हल 2 च्या टप्प्यामध्ये रजिस्टर करा. तिथे ज्ञान घ्या. इथे या श्लोकात हेच तात्पर्य आहे, की पुन्हा असे काही लोक आहेत, जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसेल,
तरी त्याने इतरांकडून एकूण परमपुरुषाची पूजा करू लागतात. म्हणून तुम्ही आणखीन जास्त कोण भगवान कोण आहे त्याच्यावरती आणखीन जास्त तुम्ही ज्ञान घ्या आणि अधिकाऱ्याकडून ऐकण्यात त्याची प्रवृत्ती मिळते. ते अधिकारी म्हणजे लेव्हल 2 मध्ये आमचे जे इस्कॉनचे जे काही दीक्षित आहेत, त्यांच्याकडे तुम्ही अधिकाऱ्याकडून हे ज्ञान घ्या आणि ते ज्ञानामुळे तुम्ही जन्म-मृत्यूचा हा मार्ग ओलांडतात. जन्म-मृत्यूचा म्हणजे आपण अ, अ, जेव्हा आपण गोलोका चार्ट आपण अभ्यास केला, तेव्हा आपल्या भूलोकाच्या वरती एक लोक सोडून दुसरा लोक म्हणजे स्वर्गलोक. स्वर्गलोकामध्ये आपण जे काही पुण्य करतात, त्याचं जेव्हा आपण पुण्याचं क्षीण होऊन जातात, आपलं कर्म क्षीण होऊन जातं, तेव्हा आपण पाऊस म्हणून परत आपण भौतिक जगामध्ये येतात. म्हणून आपला जन्म-मृत्यू हा मार्ग आपण मार्ग आपला चक्र आहे तो चालू असतो. परंतु जेव्हा आपल्याला अधिकाऱ्याकडून आपण जेव्हा आध्यात्मिक ज्ञान घेतात, तेव्हा आपण जन्म-मृत्यूचा हा जो मार्ग आहे, तो आपण ओलांडू शकतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतो, "हे भरतवर्षा, चर आणि अचर असे तू काही अस्तित्वात पाहत असेल, ते क्षेत्र त्याच्या केवळ संयोगापासून निर्माण होत हे जाण." तसा इथे भगवान म्हणतात, की 84 लाख योनी आणि प्रकृतीचे सगळं जे काही चर आणि अचर आहे, हे सर्व अस्तित्वात हे क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर आणि शरीरात जाणणारा भगवान हे केवळ हे दोघांचा संयोगापासून निर्माण होतं. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, की जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणारा परमात्मा पाहतो आणि जो जाणतो, की नश्वर देहामधला आत्माचा आणि परमात्मा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थपणे पाहतो. तर इथे चित्रामध्ये बघू शकतात, की भगवान श्रीकृष्ण जे चतुर्भुजामध्ये इथे तुम्हाला दिसतात. हे प्रत्येक इथे तुम्ही वेगवेगळे चित्र आहेत. तिथे मनुष्य आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, वेगवेगळे चराचर हे सर्व जीव आहेत. ते प्रत्येक शरीरामध्ये काय आहे तर ते जीवात्मा म्हणून राहतात. जेव्हा मनुष्याला सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणारा परमात्मा पाहतो. म्हणजे आपण समदृष्टी ठेवतो. एक कुत्रा, मांजर कुठल्या सर्व जीवामध्ये जेव्हा समदृष्टी ठेवतो, तेव्हा तो भगवंताला यथार्थ रूपाने पाहतो. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. कारण परमात्मा म्हणजे आत्माचा कधी विनाश होत नाही. कारण फक्त आत्मा एका बद्ध शरीरामध्ये त्याच्या कर्मानुसार तो त्याला जन्म येतो. परंतु तो जेव्हा त्याचं कर्म जे काय त्याने पूर्वजन्मामध्ये कर्म केले त्याप्रमाणे त्याला एक शरीर मिळतं. त्याला बद्ध शरीर म्हणतो. जे इंद्रिय भोगासाठी उत्पन्न झाले असतात आणि जेव्हा त्याचं भोग पूर्ण होतं, तेव्हा तो शरीरातून आत्मा निघून जातो आणि जे कोण हे आत्माला यथार्थ रूपाने पाहतो, त्याला परमात्मा कोण आहे हे त्याला ज्ञान असतं. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, की जो मनुष्य सर्व जीवामध्ये परमात्मा समान रूपाने उपस्थित असल्याला पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होत देऊ नये. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. कारण आपण जे भौतिक जगामध्ये राहतात, ते काय करतात, आपण वेगवेगळ्या जे प्राणी आहेत त्यांना मारतात, आपण त्यांना त्रास करायचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याला हे ज्ञान नसतं, की हे सर्वांमध्ये कोण आहे? भगवान तर समान रूपाने उपस्थित आहे सर्व जीवामध्ये. कारण ते सर्वांमध्ये आत्मा म्हणून असतात. काही वेळा आपण काय करतात, आपल्या आजूबाजूमध्ये कुत्रा असतं, त्याला आपण दगड मारून मारतात. कुठेतरी गाय आली, गाय असतात, त्याला आपण लाकडाने मारतात. नंतर वेगवेगळे जीव आहेत, त्यांना आपण हत्या करतात. तर इथे या श्लोकाचा हेच भगवानने सांगण्याचा प्रयत्न केलाय, की प्रत्येक जे जीव आहे, त्याच्यामध्ये जर आपण त्यांना समान रूपाने पाहितलं, की त्याच्या सगळ्यामध्ये परमात्मा, आत्मा म्हणून भगवान आहे, तर आपली अधोगती होत नाही. आणि आपली परमगती म्हणजे पण भगवानचं शाश्वत धाम गोलका वृंदाला प्राप्त करू शकतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. भौतिक प्रकृतीचे निर्माण झालेल्या शरीरात सर्व प्रकारे केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही. हे पाहतो तो प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे भौतिक प्रकृती निर्माण झाल्या शरीराद्वारे म्हणजे आपण जो भौतिक आपला शरीर जे आहे, तो भौतिक प्रकृतीच्या निर्माण झाले म्हणजे आपण जे 3 गुणी माया, त्रिगुणी माया आहेत, त्याने सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतःला काही करत नाही. हे जो पाहतो तो प्रत्यक्ष पाहतो. हे आपण शरीर आहे, परंतु आपलं नियंत्रण कोण करतं? तर आपली जी 3 प्रकारची जी तत्व आहे, सत्व, रजन तत्व आणि आपण जेव्हा वर्णाचा आपण जेव्हा अभ्यास केला होता, तर आपल्यामध्ये जे तत्व जास्त आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या लोकांकडे आपण वागतो आणि त्याचप्रमाणे आपण काही करत नाही. परंतु जे आपल्या शरीरामध्ये जो
तत्व निर्माण झालेलं आहे, जो भौतिक प्रकृतीने उद्भव झालेला आहे, सत्व रज की तमो, त्याप्रमाणे ते जो पाहतो, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टी मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टी स्थित असलेल्या आत्मा या शरीर बसलेला असेल तरी शरीराला मिसळत नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, पण आत्मा तो कुठेतरी मिळत नाही. जसं आपण अ, अ, माती आणि पाणी आहे, ते हे वेगवेगळे आहेत. परंतु जेव्हा पाणी आणि माती जेव्हा मिळतात, तर काय होतं, तेव्हा मिश्रित होतं, काय होतं, तेव्हा चिखल होऊन जातं. पण इथे भगवान म्हणतात, की शरीर आणि आत्मा हे 2 वेगळे आहेत. ते दोघांचा कधी मिश्रण, जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं, की आपण कुठेतरी फिरायला जातो, तेव्हा आपल्याला आपल्याला असं वाटतं, की कुठेतरी पृथ्वी आणि आकाश हे कुठेतरी मिसळ झालेले आहे. परंतु जसं-जसं आपण पुढे जातात, तसं-तसं ते क्षितिज लांब होऊन जातात. म्हणजे कुठेतरी ते मिळत नाही. तसं इथे या श्लोकात हे तात्पर्य आहे, की शरीर आणि आत्मा हे दोघं एकाच ठिकाणी असतात. तरीही ते कधी मिसळत नाही. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. म्हणजे शरीर आणि आत्मा हे 2 वेगळे आहेत. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणते, हे भारता, जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाश देतोय, त्याचप्रमाणे शरीरातला एक जीव चैतन्य संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा म्हणजे जीव आहे, तोपर्यंत आपलं शरीरमध्ये चेतना असते. जेव्हा आपल्या शरीराचा आत्मा निघून जेव्हा आपला मृत्यू होतं, तेव्हा आपली चेतना निघून जाते आणि चेतना निघाल्यामुळे आपण काय होतं, आपण एका आपला बोट सुद्धा आपण हलवू शकत नाही. आपले डोळे पण आपण हलवू शकत नाही. कारण आपली चेतना निघून गेली आहे. तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये जीव म्हणून चेतना असतो, तेव्हा आपलं पूर्ण शरीर प्रकाशित असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या शक्ती असते. त्याप्रमाणे आपण हात उचलू शकतात, पायाने आपण चालू शकतो, धावू शकतो. आपले डोळे उघडे बंद करू शकता, आपण बघू शकता, आपण बोलू शकतात. हे सर्व कुठल्या कारणामध्ये होते? तर कारण आपल्या शरीरामध्ये जीव आहे आणि तो आपल्याला आपल्या शरीराला चेतना देतो आणि त्यामुळे आपलं शरीर पूर्ण प्रकाशित होतो. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, जे ज्ञानाचे चक्षुने क्षेत्र यांचा फरक पाहतो आणि भौतिक प्रकृतीचे बंधनात मुक्तीच्या प्रक्रिया देखील समजू शकतो, तो परम ध्येयापर्यंत पोहोचतात. तसा शरीर आणि क्षेत्रज्ञ यांचा फरक, शरीर कोण आहे? तर एक बद्ध जीव आहे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जो परमात्मा, ज्यांना माहित आहे, की आपल्या शरीरामध्ये काय होतं. या दोघांमध्ये फरक जो पाहतो आणि भौतिक प्रकृतीचं बंधन, भौतिक प्रकृतीचे बंधन कुठले आहे? तर सत्व, रज आणि तमोगुण आहे. तर आपण आता भौतिक जगामध्ये राहतात आणि हे आपण कलियुग आहे. तर कलियुगमध्ये काय जास्त आहे, आपलं जे आहार आहे ते कुठले आहे? तमोगुणी आहे. तमोगुणीमध्ये काय असतं, तर भोगायची खूप इच्छा असतात. मी जसं तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं, की आपण ब वेगवेगळ्या आपण इंद्रियाचा उपभोगसाठीच आपण जन्म घेतला असं वाटतं. आपण आता जी युवा पिढी आहे, ते काय असतं, त्याला जर 5-10 मिनिटाचे 15 अर्धा तास जर त्याला दिवसामध्ये ध्यान करायला सांगितलं, ते करणार नाही. कारण त्याच्या प्रत्येक 2-2 मिनिटामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये कुठला मेसेज आला, कुठला नोटिफिकेशन आला, त्याच्यावरती अ, त्याचं जास्त लक्ष असतं. म्हणजे तो प्रकृतीच्या बंधनांमध्ये बांधला. म्हणजे तो तमोगुणी आणि रजोगुणीमध्ये जास्त असल्यामुळे तो समजू शकत नाही. परंतु इथे भगवान हेच सांगतात, की जो ज्ञानाचा चक्षु म्हणजे आपण आता ज्ञान घेऊ. आपण हे जर आपल्याला कळलं, की क्षेत्रांमध्ये फरक काय आहे आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून म्हणजे आपण जे रज आणि तमोगुण जर आपण कमी केलं आणि सत्वगुणामध्ये जर गेलं, तर आपण परमधाम म्हणजे भगवान कुठे राहतात, त्याचा आपण प्राप्त करू शकतात. इथे या चित्रामध्येही तुम्हाला दिसलेलं आहे, की भगवान श्रीकृष्णाच्या आई त्यांना ही परम शाश्वती प्राप्ती झाली. कारण त्यांच्या घरात ते अवतीर्ण झाले. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे.